कुपवाड दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबासाठी मुस्लिम समाज धावला। ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्ये निधी संकलन। पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरज शहरात काढण्यात आलेल्या भव्य जुलूसमध्ये सामाजिक सलोखा आणि माणुसकीचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। कुपवाड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडात मयत झालेल्या मुलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जुलूसमध्ये ज्येष्ठ नेते अयाजभाई नायकवडी व त्यांच्या कन्या इरम सबा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली निधी संकलनाची फेरी काढली। यावेळी पीडित कुटुंबातील मुलांचा QR कोड असलेले बॅनर घेऊन कार्यकर्ते जुलूसमध्ये सहभागी झाले होते। नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत QR कोडद्वारे तसेच रोख स्वरूपात मदत केली। संकलित झालेली रक्कम पीडित कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली। कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपी मुस्लिम समाजातील असला तरी त्याच्या कृत्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही अशी भूमिका समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीत माणुसकी, गरजूंची मदत आणि शेजाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याला महत्त्व आहे। त्याच भावनेतून पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत मदतीचा हात पुढे करण्यात आला। धर्माच्या पलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देणे हाच सामाजिक सलोख्याचा खरा संदेश असल्याचे समाज प्रतिनिधींनी सांगितले। दरम्यान या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि मदत करणाऱ्या दात्यांचे समाज प्रतिनिधींनी आभार मानले। या उपक्रमातून मिरज शहरात माणुसकी सर्वात मोठी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला। यावेळी खादिम जमातचे असगर शरीक मसलत, जाकीर मुश्रीफ, जावेद मुतवल्ली, नजीर मुतवल्ली, राजू शरीक मसलत, महबूब अली मनेर, इम्रान मर्चट, अमजद सिंधी जमादार, शाकीर जमादार, KMM सुन्नी कमिटी, सीरत कमिटी व समस्त मुस्लिम समाजाचे मोठे योगदान लाभले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। काल बिरजेमध्ये पैगंबर जयंती निमित्त जुलूस म्हणजे मिरवणूक असते आणि त्यानंतर त्यांची सांगता होते आणि त्यामध्ये कुराण पठण वगैरे होत असतं। या कार्यक्रमामध्ये आम्ही जाणून बुजून कुपवाडमध्ये जे दुहेरी हत्याकांड झालं त्याचा आरोपी जरी मुस्लिम असला तर इस्लाममध्ये जे धारणा दिलेली आहे आणि नीतिमत्ता दिलेली आहे किंवा त्याचे जे निर्देश आहेत त्याच्या पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शेजार धर्माचं पालन करायला लागेल। त्यांचेही काय हक्क असतील तर ते आपल्याला पूर्ण करायला लागतील अशी मोहम्मद पैगंबरांची शिकवण होती। त्या शिकवणीनुसार यांच्याबरोबर माझ्या समाजातल्या काही लोकांनी एकत्रित येऊन हे सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी आम्ही काही कार्यकर्ते मिळून या मिरवणुकीमध्ये आमच्या बॅनरसह आम्ही सहभागी झालो। त्याच्यावर त्या कुटुंबाच्या मुलांचा QR कोड दिलेला होता। त्या QR कोडवर बऱ्याच लोकांनी मदती दिली, काही रक्कम रोख आली आणि ती परत त्या बारकोडवर आम्ही म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा केली। हे सामाजिक उपक्रम म्हणून केलेलं आहे, सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलेलं आहे आणि ही नीतिमत्तेला धरून होतं आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेमध्ये अशा पद्धतीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या घटनाही काही आता काही संघटना त्याचा उपयोग करून राजकीय फायदे उचलण्याचा प्रयत्न करतात। त्याला या पद्धतीनं आमची चाप देण्यासाठी मुस्लिम समाजाकडून कोणत्याही परिस्थितीत त्याही वेळा आम्ही सगळ्यांनी जाहीर केलेलं होतं मिरजेच्या सगळ्या समस्त मुस्लिम समाजानं आणि आजही जाहीर करतो की त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। केवळ आमच्या समाजाचा आहे म्हणून त्याची पाठराखण करणार नाही आणि ती जी मुलं ती हिंदू समाजाची आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याबरोबर दुजाभाव करणार नाही। जसं मुस्लिम समाजावर वालंट आलं तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्यांच्यासाठी फंडिंग करतो, त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतो। त्याच पद्धतीने हिंदू समाजाच्या या कुटुंबावर पडलेल्या आघाताचा आम्ही या ठिकाणी परिमार्जन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यांनी सहकार्य केलं, त्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे धन्यवाद।